नेहमी नेहमी काय ते लिंबाचं लोणचंच करायचं. कधीतरी अशी चटपटीत आणि रसरशीत रेसिपी पण लिंबाची करून पहा. एकदा बनवून तर पहा. घरच्यांना तर आवडेल, पण साईडच्या आजूबाजूच्या शेजारणी सुद्धा विचारतील की रेसिपी कशी बनवली ग. ते मागे लागतील तुमच्या, एवढी ही जबरदस्त चवीची होते. तर बनवायचं कसं, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. खरे सांगू का, ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे. त्यासाठी काय करायचं, अर्धा किलो लिंब इथे डाग नसलेले तुम्हाला घ्यायचे आहेत. लिंब घेतल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून रुमालाने छान कोरडं करून घ्यायचं. म्हणजे हा जो पदार्थ आपण करतोय तो वर्षभर टिकेल. लिंबाला चांगलं कोरडं करून घेतल्यानंतर इथे छान लिंबाच्या चकत्या पाडून घ्यायच्यात. आता चकत्या करत करत माझ्या बोटाला खूप जास्त लागलं, तर असो. चकत्या करून घेतल्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायच्या. कुकरला पाणी टाकायचं तळाशी, त्यानंतर भांडं ठेवायचं कुकरचं चकत्याचं, त्यानंतर वरून एक भांडं ठेवायचं आणि बिना पाण्याच्या या चकत्या 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत. अजिबात पाणी यामध्ये टाकायचं नाही बरं का. बिना पाण्याच्या या चकत्या तुम्हाला शिजवून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. बिना पाण्याच्या या चकत्या कुकरच्या भांड्यामध्ये मी शिजवून घेतल्या होत्या. त्या एका चाळणीमध्ये थोड्याशा कोरड्या करण्यासाठी ठेवायच्या आहेत. म्हणजे जे काही आपलं वाफेचं पाणी यामध्ये शिरलेलं असेल ते सगळं काही निघून जाईल. त्यानंतर लगेचच गॅसवरती कढई तापायला ठेवली आणि या शिजवलेल्या चकत्या कढईमध्ये टाकून घेतल्या. आता एक घरामध्ये छोटी मोठी कुठलीही वाटी असेल ना, त्या वाटीने तिथे साखर टाकायची. आता तुम्हाला गोड जितपत आवडतं त्यानुसार तुम्ही ते साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. या साखरेमध्ये चकत्या शिजवून घ्यायच्या आहेत. साखरेचं पाणी झाल्यानंतर अजिबात घाबरायचं नाही, ते ऑटोमॅटिक आटून जातं. तर आटेपर्यंत छान हलवून घ्यायचं. त्यानंतर थोडासा ओवा टाकायचा खलबत्त्यात कुटून आणि काळं मीठ आणि साधं मीठ टाकायचं आणि परत चकत्या छान हलवून घ्यायच्या. आता शिजवलेल्या चकत्या एका परातीमध्ये काढून घ्यायच्या आणि छान पसरवून घ्यायच्या. 2 दिवस सलग कडक उन्हामध्ये याला वाळू घालायचं. याची सविस्तर रेसिपी डिटेलमध्ये हवी असेल तर आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी पाहायला भेटेल. तर आपण नेहमी लिंबाचं लोणचं करण्यापेक्षा असं काहीतरी चटपटीत आणि रसरशीत घरच्यांना एकदा खाऊ घाला. बघा, घरच्यांना आवडेल, पण शेजारनी सुद्धा रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढी ही जबरदस्त बनते. बनवा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाली ते.